हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. पोट आणि कमर का सुटते? फक्त लठ्ठपणा नाही, खरी कारणे बघूया आणि गुळाचे 4 सोपे उपाय पण जाणून घेऊया. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल. आपल्या व्हॉइस ऑफ एम एन चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, तुमची कमर आधीपेक्षा जास्त रुंद दिसायला लागली आहे का? तुमचे आवडते ब्लाऊज किंवा कुर्ती पोटापाशी घट्ट होत आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जेवण कमी करूनही पोट काही केल्या आत जात नाही का? जर तुमचे उत्तर हो असेल तर विश्वास ठेवा. आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण फक्त लठ्ठपणाबद्दल बोलणार नाही आहोत, तर त्या खऱ्या कारणांबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे पोट आणि कमर वाढत जाते. आणि व्हिडिओच्या शेवटी मी असे उपाय सांगणार आहे, हे विशेषतः 40 पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसाठी रामबाण उपाय ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. समस्येचे मूळ हा फक्त लठ्ठपणा नाही. आपण नेहमी काय करतो? पोट सुटलं की स्वतःलाच दोष द्यायला लागतो. मी जाड होते, आता डाएटिंग करावं लागेल. पण जरा विचार करा, जर तुम्ही जेवण कमी करत आहात तरीही पोट बाहेर येत असेल, तर ती फक्त चरबी कशी असू शकते? मैत्रिणींनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. खरे पाहता पोट बाहेर येण्यामागे फक्त चरबी नसते, तर त्यामागे शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स, गॅस, पोट फुगणं, बद्धकोष्ठता, हार्मोनल बदल आणि संथ झालेला मेटाबॉलिझम जे पचनशक्ती कारणीभूत असतो. जेव्हा शरीराच्या आत गडबड असते तेव्हा ती पोटाच्या रूपाने बाहेर दिसते. तर बघूया पोट आणि कमर वाढण्याची 4 मुख्य कारणे. चला तर मग जाणून घेऊया याची खरी कारणे. बद्धकोष्ठता आणि आतड्यांमधील घाण. जेव्हा रोज पोट साफ होत नाही तेव्हा आत कचरा जमा होतो. हाच कचरा गॅस तयार करतो, ज्यामुळे पोट फुगून बाहेर येते. हार्मोनल बदल, विशेषतः वयाच्या 35 ते 40 नंतर आणि डिलिव्हरी नंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामुळे फॅट सर्वात आधी कमर आणि पोटावर जमा व्हायला लागते. मैदा, पांढरी साखर आणि थंड गोष्टी. जास्त प्रमाणात मैद्याचे पदार्थ, पांढरी साखर आणि थंड पाणी पिल्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. वयासोबत सतत होणारा मेटाबॉलिझम. वयाच्या 35 ते 40 नंतर शरीराची कॅलरीज बर्न करण्याची क्षमता कमी होते. जे जेवण आधी आपल्याला फिट ठेवायचे तेच आता वजन वाढवू लागते. उपाय, गुळाचा चमत्कारिक रोल. मैत्रिणींनो, जर समस्या शरीराच्या आत आहेत तर उपायही आतूनच करावा लागेल. आणि तेच काम करतो आपल्या स्वयंपाकघरातील गुळ. पांढरी साखर पोट वाढवते, तर गुळ पोट साफ करतो. चला पाहूया गुळाचे 4 सोपे घरगुती उपाय. उपाय नंबर 1, गूळ आणि कोमट पाणी. सकाळचा उपाय, सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात छोटा तुकडा गूळ विरघळून पिणे. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पोट एकदम हलके वाटते. कमीत कमी 15 दिवस हा उपाय नक्की करा. उपाय नंबर 2, गूळ आणि लिंबू. कोमट पाण्यात थोडा किसलेला गूळ आणि अर्धा लिंबू पिळून सकाळी प्या. यामुळे लिव्हर ॲक्टिव्ह होते, फॅट बर्न होण्यास मदत होते आणि पोटाची सूज कमी होते. उपाय नंबर 3, गूळ आणि सोप म्हणजे बडीशेप. रात्री 1 चमचा बडीशेप पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ती बडीशेप चावून खा आणि वरून छोटा तुकडा गूळ खा. यामुळे गॅसची समस्या कायमची संपते आणि हार्मोन बॅलन्स होतात. उपाय नंबर 4, गूळ आणि सुंठ. 40 प्लस महिलांसाठी विशेष. 1 चिमूट सुंठ पावडर आणि छोटा तुकडा गूळ दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर घ्या. यामुळे मेटाबॉलिझम फास्ट होतो, पोटाची चरबी कमी होते आणि वयानुसार येणारी सांधेदुखीही थांबते. महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. खूप जास्त प्रमाणात गूळ खायचं नाहीये. तसेच रात्रीच्या जेवणात जास्त जड अन्न किंवा थंड पाणी पिणे टाळा. गूळ आपल्याला नक्कीच मदत करतो, पण तो जादू करत नाही. जर तुम्ही या उपायांसोबत रोज 20 ते 30 मिनिटे चालायला गेलात
भरपूर पाणी प्यायलात आणि पांढरी साखर बंद केलीत, तर अवघ्या 15 ते 20 दिवसात तुम्हाला पोट हलका वाटू लागेल आणि 1 ते 2 महिन्यात तुमची कमर पुन्हा शेपमध्ये येईल. मैत्रिणींनो, प्रत्येक वेळी पोट सुटणे म्हणजे लठ्ठपणा नसतो. कधी-कधी शरीराला आतून स्वच्छतेची गरज असते. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि अशा सोप्या, घरगुती आणि प्रभावी उपायांसाठी आपल्या व्हॉइस ऑफ एम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.